नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता ऐश्वर्याने लताला किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि तिच्या खोट्या खुनाचा आरोप इथे आता जानकीवरती केलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, जानकी खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. आपल्या आईला इथे आता कुणीतरी किडनॅप केले की काय, तिला इथे संशय ऐश्वर्यावरतीच आलेला असतो. कारण तिला माहिती आहे मागच्या वेळेला सुद्धा इथे ऋषिकेशवरती ऐश्वर्याने नानासाहेबांच्या खोट्या खुनाचा आरोप केलेला असतो आणि तेव्हा इथे नानासाहेबांना तिने किडनॅप करून ठेवलेलं असतं. अगदी त्यांची अवस्था बिकट करून ठेवलेली असते. तेव्हा इथे जानकीला कळतं की ह्या वेळेला सुद्धा माझ्या आईची इथे अवस्था ऐश्वर्याने तीच केली असेल. तेव्हा जानकी टेन्शनमध्ये येते. पोलीस येऊन जानकीला अरेस्ट करून घेऊन गेलेले असतात. पण आता जानकीला सोडवण्यासाठी ऋषिकेश आणि सौमित्र दोघेजण खूपच जास्त प्रयत्न करणार आहेत. आणि प्रेक्षकांनो, फायनली येणाऱ्या भागामध्ये इथे सौमित्र आपल्या जानकी वहिनीला इथे जामिनावरती सोडवणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये लताची डेथ बॉडी आता सापडली नसल्यामुळे इथे सौमित्रने कोर्टामध्ये आपल्या वकिली बुद्धीने युक्तिवाद करत जानकीचा मुद्दा क्लिअर करत जानकीला आता जामीन मंजूर करून दिलेला असतो. आणि तिला जामीन मंजूर झाल्यानंतर घरी परत आल्यानंतर इथे जानकी, ऋषिकेश, सौमित्र आणि अवंतिका सगळेजण मिळून लताचा शोध पुन्हा सुरू करतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता आय विटनेस शिंदे याला ऐश्वर्या पैसे देत असते. कारण तिने शिंदेला आय विटनेस म्हणून तयार केलेला असतो. त्यामुळे इथे पैशांसाठी आय विटनेसने सुद्धा इथे पोलीस स्टेशनला जानकीच्या विरोधात खोटी साक्ष दिलेली असते. आणि हे सत्यसुद्धा ऋषिकेश, सौमित्र लवकरच कोर्टामध्ये सांगत इथे आता ऐश्वर्याच कारस्थानी आहे हे सत्य समोर येणार असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी पुढे जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इतिहासाची पुनरावृत्ती होते असं जानकी म्हणालेली असते. नानासाहेबांच्या वेळेला जे घडलं होतं ते आता लताच्या वेळेला घडतंय. नानासाहेबांच्या वेळेला जेव्हा ऐश्वर्याने नानासाहेबांना इथे जिन्यावरून धक्का दिला होता, कारण का, ऐश्वर्याचं कारस्थान नानासाहेबांना कळलेलं असतं की ऐश्वर्या रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करायला आली आहे. आणि हे सत्य जेव्हा नानासाहेब ऐकतात तेव्हा ते सुमित्राला आणि बाकीच्या सर्व लोकांना सांगण्यासाठी आता खाली येत असतात. ऐश्वर्याबद्दल त्यांना आता टोकाचा निर्णय घ्यावा लागणार असतो आणि ऐश्वर्याला आपलं कारस्थान कुणाच्याही समोर येऊ द्यायचं नसतं. आणि म्हणूनच तिने जिन्यावरून नानासाहेबांना धक्का देऊन पाडलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये नानासाहेबांची आता बोलती बंद झालेली असते. त्यांना पॅरालाइज गेलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जेव्हा जेव्हा ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांसमोर येणार असतं तेव्हा तेव्हा तिने त्या माणसाला काहीतरी इजा पोचवण्याचा प्रयत्न केलेला असतो. नानासाहेबांना पाडल्यानंतर ती तेवढ्यावरच गप्प बसत नाही. जानकीला सुद्धा ती घरातून बाहेर काढायला सांगते. सुमित्राच्या मनामध्ये जानकीबद्दल असं काही विष कालवते आणि सगळं आड ती जानकीवरती टाकून मोकळी होते. नानासाहेबांना धक्का देणारी व्यक्ती ही जानकीच आहे, तिनेच नानांना धक्का दिला असा ऐश्वर्या कांगावा करते आणि सुमित्राच्या नजरेमध्ये स्वतः मात्र नामानिराळी राहते आणि जानकीला इथे ब्लेम करते. आणि सुमित्रासुद्धा हलक्या कानाची असल्यामुळे ती आता जानकीला घरातून बाहेर सुद्धा काढते. त्यानंतर प्रेक्षकांना ऐश्वर्या याच्यावरतीच थांबत नाही. जेव्हा इथे नानासाहेबांना आता जानकी परत बरं करते, स्वतःच्या पायावरती उभं करते आणि नानासाहेब आपलं सत्य सगळ्यांना आता सांगणार. म्हणजे मला धक्का हा जानकीने नाही तर मला ऐश्वर्याने धक्का दिला होता हे नानासाहेब संपूर्ण कुटुंबाला सांगणारच असतात. ते जेव्हा ऐश्वर्याला कळतं तेव्हा ऐश्वर्या आपल्या डॅडला फोन करते आणि पुन्हा नानासाहेबांना किडनॅप करायला सांगते. आणि असं काही किडनॅप करायला सांगते की नानासाहेबांचा ती जीव घ्यायला सांगते. पण इथे नानासाहेबांचं नशीब चांगलं असतं म्हणून त्यांचा जीव वाचतो. आणि त्यावेळेला सुद्धा नानासाहेब आपलं कारस्थान सगळ्यांना सांगू नये म्हणून तिने नानांना किडनॅप करत त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला असतो.
आणि जेव्हा हे सत्य समोर येतं तेव्हा इथे ऐश्वर्या आपल्यावरचा सगळा आळ आपल्या डॅडवरती टाकून मोकळी होते. म्हणजे स्वतःवरती आलं की ती दुसऱ्यावरती लगेचच सगळा आळ टाकून मोकळी होते. आणि ह्या वेळेला ऐश्वर्याने आपल्या डॅडाला सुद्धा सोडलेलं नसतं. तिने स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आपल्या डॅडाला सुद्धा जेलमध्ये पाठवलेलं असतं. आणि त्याच पद्धतीने प्रेक्षकांनो आता घडतंय. इथे आता लताला आणणारी ऐश्वर्याच होती. रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करणारी ऐश्वर्याच होती. त्यानंतरला इथे आता जानकी ही लताची मुलगी आहे हे माहिती असूनसुद्धा ते लपून ठेवणारी सुद्धा ऐश्वर्याच होती. आणि प्रेक्षकांनो, जेव्हा आता लता ऐश्वर्याचं सगळं कारस्थान रणदिवे कुटुंबाला सांगणार असते त्याआधीच इथे ऐश्वर्याने लताला किडनॅप केलेलं असतं. लताला आता किडनॅप केल्यानंतर ऐश्वर्या तिला मारण्याचा प्रयत्न करत असते आणि तिच्याच खोट्या खुनाच्या आरोपाखाली ती जानकीला अरेस्ट करायला लावते. ज्या पद्धतीने ऋषिकेशला इथे आता नानासाहेबांच्या खोट्या खुनाच्या आरोपाखाली तिने पोलीस स्टेशनमध्ये पाठवलेलं असतं त्याच पद्धतीने तिने जानकीला सुद्धा इथे लताबाईंच्या खोट्या खुनाच्या आरोपाखाली आता पोलीस स्टेशनला पाठवलेलं असतं आणि एक खोटा आय विटनेससुद्धा तयार करून ठेवलेला असतो. म्हणजे जानकी ज्या पद्धतीने म्हणालेली असते की ऋषिकेश, मला असं वाटतंय की इतिहासाची पुनरावृत्ती होते आणि तशीच होत असते. प्रेक्षकांनो, फरक फक्त इतका असतो की सुमित्रा जेव्हा जानकीला घरातून बाहेर काढत असते तेव्हा जानकी म्हणते, मी माझं घर सोडून कुठेही जाणार नाही. जोपर्यंत मी ऐश्वर्याचा खरा चेहरा तुमच्यासमोर आणणार नाही तोपर्यंत हे घर सोडून मी जाणार नाही आहे. नंतर मी स्वतः हे घर सोडून निघून जाईन असं जानकी तिला म्हणते. म्हणजे इथे सुमित्रा जानकीवरती अजिबात विश्वास ठेवत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकीला पोलीस घेऊन जातात आणि तिची चौकशी करत असतात. इथे आता जानकी जे जे काही घडलेलं असतं ते सगळं पोलिसांना सांगत असते. तेव्हा पोलीस तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नसतात. तिथे लताला ती खोटारडी म्हणत असतात आणि जानकीला सुद्धा खोटंच बोलत असतात. तेव्हा जानकी म्हणते, इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला माझ्यावरती जेवढे किती आरोप करायचे आहेत ना, प्लीज तुम्ही करा. पण माझ्या आईचा जीव धोक्यात आहे. मी माझ्या आईला धक्का दिलेला नाही आहे. प्लीज तुम्ही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा आणि माझ्या आईचा जीव वाचवा. तिचा शोध घ्या. तिचा जीव धोक्यात आहे हे मला कळतं आहे. कारण माझ्यावरती जो आरोप करण्यात आला आहे तो खोटा आहे. मी माझ्या आईला का मारू? प्लीज माझ्या आईला शोधून काढा. तेव्हा इथे ऋषिकेश, सौमित्र दोघेजण आलेले असतात. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की वहिनी काळजी करू नको, मी सोडवेन तुला. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी, अगं पोलिसांकडे साक्षीदार असू दे, पण मी तुझा साथीदार आहे. मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. मी तुला या संकटातून जरूर बाहेर काढणार. तू अजिबात इथे हातपाय गाळू नकोस. अगं मला माहिती आहे ना, तू कुणालाच मारू शकत नाही. तू कधीच कुणाचा खून करू शकत नाही आणि तुझ्यापेक्षा जास्त मी तुला ओळखतो. अगं तू कधीच कुणाला नाही मारणार. तू साधी मुंगी मारणार नाही तर तू एखाद्या माणसाचा जीव काय घेऊ शकतेस? तू लोकांना जीवनदान देतेस. तू लोकांचा जीव वाचवतेस. तू कुणाचाही जीव घेऊ शकणार नाहीस हे मात्र नक्की. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, फक्त तू हातपाय गाळू नकोस. अगं तू जानकी म्हणजे सीता आहे, सीता. आणि हा राम आहे ना, तुला ह्या आता रावणाच्या लंकेमधून मी तुला बाहेर काढणारच. आधी माझ्यावरती संकट आलं होतं तेव्हा तू मला वाचवलं होतंस ना, आता मी तुला या संकटातून नक्की बाहेर काढणार असं इथे ऋषिकेश म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अवंतिका, सौमित्र यांना कळलेलं असतं की ऐश्वर्या खरी कारस्थानी आहे. कारण इथे जेव्हा सुमित्रा म्हणते की हे सगळं जानकी कसं काय करू शकते आणि तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई, तुला खरंच असं वाटतं की जानकी कुणाचा खून करू शकते? तेव्हा सुमित्रा म्हणते, हो मग ती करू शकते बाबा. जानकी काहीही करू शकते. ऐश्वर्या आणि सारंग जे काही बोलत आहेत ते अगदी खरं आहे. ही जानकी आहे ना, तिच्यावरती आता माझा अजिबात विश्वास राहिलेला नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, आई, जेव्हा ऐश्वर्याने तुला सांगितलं होतं की मी नानांचा खून केला आहे तेव्हासुद्धा तू असंच तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला होतास. पण शेवटीला काय झालं गं? जानकी तुला सांगत होती नाना जिवंत आहेत आणि तिने नानांना इथे कोर्टामध्ये जेव्हा हजर केलं तेव्हा तुला कळलं की मी जे बोलत होतो ते खरं होतं.
नानासाहेब हे जिवंतच होते. म्हणजे जानकीच्या बोलण्यावरती तू विश्वास ठेवला नाहीस, ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलास, पण शेवटीला जानकीने तुला खोटं सिद्ध केलं. नानासाहेबांना ती सुखरूपरित्या परत घेऊन आली आणि ह्या वेळेला सुद्धा जानकी म्हणते की तिने तिच्या आईचा खून केलेला नाही आहे, त्याच्यामुळे जानकी खरं बोलते हे मला कळतंय. पण तू पुन्हा ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतेस. म्हणजे खरंच असं तुला वाटतं की मी आणि जानकी आम्ही दोघे जण कुणाचा तरी खून करू शकतो? खरंच तुला असं वाटतं का आई? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, पण आता बास झालं. आता मी माझ्या जानकीला निर्दोष सिद्ध करणार. तुम्ही कुणीही तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवा नाहीतर नका ठेवू, पण मला माहिती आहे की कधीच माझी जानकी खोटं बोलणार नाही. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, आणि आई, मी तुला सांगितलं होतं, दादाच्या वेळेला सुद्धा तू चुकीची होतीस आणि आत्तासुद्धा तू वहिनीच्या वेळेला चुकीचीच आहेस. पण मी आणि अवंतिका आम्ही आजसुद्धा दादाच्याच बाजूने उभे आहोत आणि वहिनीचीच साथ देणार. तेव्हा प्रेक्षकांनो, सौमित्र म्हणत असतो की दादा, मी आता वहिनीचे बेलचे पेपर तयार केले असते, पण आता उद्याच कोर्टामध्ये वहिनीला न्यायचं आहे. त्याच्यामुळे मी आता वहिनीच्या जामिनासाठी नक्कीच प्रयत्न करेन, ते सुद्धा कोर्टामध्ये. त्यासाठी इथे सौमित्राने तयारी सुरू केलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने जो एक शिंदे आय विटनेस तयार केलेला आहे, त्या शिंदेला ती पैसे देत असते त्याच्या कामाचे. तेव्हा इथे सौमित्र ऋषिकेश आता शिंदेला सुद्धा ओळखतात आणि ऐश्वर्याला सुद्धा ओळखतात. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, दादा, वहिनी बरोबर बोलत होती, या सगळ्याच्या मागे ही ऐश्वर्याच आहे. आपण हिच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. सगळ्यात आधी उद्या मी वहिनीला पहिला जामीन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. एकदा का वहिनी बाहेर आली ना, की आपण सगळेजण मिळून वहिनीच्या आईचा शोध घेऊया. तेव्हा प्रेक्षकांनो, कोर्टामध्ये तारीख असते. तेव्हा इथे आता सरकारी वकील असतात आणि त्याचबरोबर इथे आता सौमित्र जानकीच्या बाजूने बोलत असतो. तेव्हा इथे खूप युक्तिवाद होतो. तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो की जज साहेब, जानकी वहिनीची ती आई आहे. 25-30 वर्षानंतर जानकी वहिनीला आपली आई मिळाली. तर इथे आता तिच्या आईने तिला शिरा भरवला आणि जानकी वहिनी त्यांच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपली होती. सकाळी उठून बघते तर काय, तिची आई गायब झाली होती. मग जी बाई तिथे आता रात्रभर झोपली आहे, ती आपल्या आईला धक्का कसा काय देऊ शकते? तेव्हा इथे आता सौमित्राने मंदिरातलं जे CCTV फुटेज असतं ते आता कोर्टामध्ये सबमिट केलेलं असतं. त्याच्यामध्ये जानकी शांतपणे झोपली आहे हे आता सगळेजण बघत असतात. तेव्हा त्या लोकांचा विश्वास बसतो की याचा अर्थ जानकीने तिच्या आईला धक्का दिलेलाच नाही आहे. मग आता धक्का कुणी दिला असेल? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्राने पुरावे सादर केलेले असतात. सौमित्र म्हणत असतो की इथे जानकी वहिनी कधीच कुणाचा खून करू शकत नाही आणि आपल्या आईचा तर नाहीच नाही. आणि डेड बॉडी कुठे आहे? जज साहेब, इथे जर जानकी वहिनीने तिच्या आईला धक्का दिला असं जर सगळ्यांचं म्हणणं आहे, असं आय विटनेस यांचं म्हणणं आहे, तर डेथ बॉडी कुठे आहे? जर इथे लताबाईंची डेथ बॉडी अजून सापडलेलीच नाही आहे, तर जानकी वहिनीला अरेस्ट का करण्यात आले? ती जर सांगते आहे की मी खून केलेला नाही आहे, मी धक्काच दिलेला नाही आहे, तर जानकी वहिनीला कुठल्या खुनाच्या आरोपाखाली इथे अरेस्ट करून आणले ते मला कळतच नाही आहे. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की त्यासाठी जज साहेब, तुम्ही हे CCTV फुटेज बघा. त्याच्यामध्ये जानकी वहिनी आणि तिची आई तुम्हाला आता सोबतच दिसते, पण त्यानंतरला जानकी वहिनीची आई तिथून गायब होते आणि त्यानंतर जानकी वहिनी तिथे एकटीच झोपलेली आपल्याला दिसते. मग तिने आपल्या आईला धक्का कधी दिला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता असा पुरावा सादर केलेला असतो ज्याच्यामुळे इथे जज साहेब लगेचच जानकीला इथे जामीन मंजूर करतात आणि म्हणतात की आधी इथे पुरावे गोळा करा. म्हणजे जानकी गुन्हेगार आहे, तिने खरोखर तिच्या आईला इथे पाण्यामध्ये ढकललं आहे. ती डेथ बॉडीसुद्धा तुम्ही इथे आधी सादर करा. डेथ बॉडी आणा, तिची ओळख पटवून घ्या आणि मग त्यांना गुन्हेगार म्हणून तुम्ही अरेस्ट करा, असं आता जज साहेबांनी सांगितलेलं असतं. तोपर्यंत इथे जानकीचा आता जामीन मंजूर करण्यात आलेला असतो. इथे आता डेथ बॉडी सापडतच नाही, तर जानकीला ठेवण्यात अर्थ नाही आहे. तेव्हा फक्त आय विटनेसवरती, त्यांच्या साक्षीवरती विश्वास ठेवून आपण एखाद्या व्यक्तीला इथे अटक नाही करू शकत. तेव्हा अजून त्या निर्दोष सिद्ध झाल्या नसल्या तरीसुद्धा त्यांचा जामीन मंजूर केला जातोय, असं जज साहेबांनी सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीचा जामीन मंजूर झाल्यानंतर ऐश्वर्याचं तोंड अगदी बघण्यासारखं झालेलं असतं. जानकी जेव्हा बाहेर पडते तेव्हा ती ऐश्वर्याला चेतावणी देते. ती म्हणते की ऐश्वर्या, मला माहिती आहे, नानासाहेबांच्या वेळेला जे केलंस ना, तेच तू आत्ता केलेस ना. माझ्या आईला तू इथे किडनॅप करून ठेवलेस, मला माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव,
जर माझ्या आईला खरंच काही झालं ना, तर मी कायमची जेलमध्ये गेली तरी चालेल, मी मेले तरी चालेल ऐश्वर्या, पण तुला ठार मारल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. माझ्या आईच्या केसाला धक्का जरी लागला ना, तर मी तुला कधीच माफ करणार नाही. आता फक्त मी तुझा गळा दाबलाय, पण पुढच्या वेळेला हा गळासुद्धा राहणार नाही. तेव्हा इथे ऐश्वर्याला आता जानकीने चांगलीच धमकी दिलेली असते. माझ्या आईच्या केसाला जरी धक्का लागला ना ऐश्वर्या, कारण मला माहिती आहे हे सगळं तूच केलेस आणि तूच माझ्या आईला किडनॅप करून ठेवलेस आणि जर माझ्या आईला काही झालं आणि मला ते कळलं ना, तर तुला आणि सारंग भाऊजींना मी कधीच माफ करणार नाही, तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला दोघांना जेव्हा आयुष्यातून संपवेन ना, तेव्हाच मी गप्प बसेन. जानकी नाव आहे माझं, लक्षात ठेवा, असं आता जानकी ऐश्वर्याला म्हणते आणि चांगलीच तिला खडेबोल सुनावत धमकीसुद्धा देते. तर प्रेक्षकांनो, आता येणाऱ्या भागामध्ये इथे जानकी आपल्या आईचा शोध सुरू करते आणि लवकरात लवकर आपली आई सापडावी यासाठी ऐश्वर्यावरती सुद्धा लक्ष ठेवून असते. तर येणाऱ्या भागामध्ये इथे जानकी आपल्या आईला शोधून काढत ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा मिळवून देणार आहे. हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत हे बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.